नागपुरातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण मागे मंत्री अतुल सावे आणि परिणय फुके यांची मध्यस्थी यशस्वी। एका महिन्याच्या आत 12 मागण्यांचा शासन निर्णय सरकार काढणार असल्याची ही घोषणा। मराठा आंदोलन संपल्यावर वाशीमध्ये गुलाल उधळणारे कुठे दिसले नाहीत। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बाजूला का ठेवलं? संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल। छगन भुजबळ हे पक्षाचं आणि कार्यकर्त्यांचं अस्तित्व संपवणारा माणूस। कुणी कितीही उपसमित्या बनवल्या तरी आरक्षण मिळवणारच, मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा। जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण करतात, पण मी माझ्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम। मनोज जरांगेंचं आरक्षणावरून मोठं विधान। सातारा गॅजेटियरमध्ये हयगय करू नका, निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता। कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक भागांना हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट। हिमाचल प्रदेशच्या मंडी इथे दरड कोसळून 7 जणांचा मृत्यू, तर जम्मूमध्ये अचानक आलेल्या ढगफुटीत अडकलेल्या 40 जणांना हेलिकॉप्टरद्वारे करण्यात आलं रेस्क्यू। यमुना नदीला आलेल्या पुराचा राजधानी दिल्लीला फटका। अनेक सखल भागात शिरलं पाणी। 10,000 लोकांना केलं स्थलांतरित। निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार बंद। आणि आता अर्थातच या स्पर्धेमध्ये म्हणजे न्यूज 18 लोकमत प्रस्तुत सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा 2025 मध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे ती विदर्भाबद्दलची। आणि विदर्भातलं अमरावती हे ठिकाण म्हणजे गोड संत्री, आपण अमरावती नागपूरपासून अमरावतीपर्यंत जर आपण पाहिलं तर बहरलेली संत्री आपल्याला जी आहे गोडवा देणारी ती आपण साखरा बर्फी जाम भारी आवडते। हा, नागपूरलाही आहे, सगळीकडेच आहे, म्हणजे विदर्भात घाऊक घेतलं जातं सगळं। तशीच तिथली मंडळी देखील गोड आहेत हो, आणि त्यांची भाषा देखील प्रचंड गोड आहे। तो लहजा कधी कधी आपल्याकडे विनोदात पण वापरल्या जातात, त्याचे स्किट पण होत असतात। वनिता म्हणजे जिला कोळीवाड्याची वनिता असं म्हणलं जातं, अशी वनिता आपल्या बरोबर आहे। वनिता, विदर्भात कधी जाणं झालंय तुझं? हो, बऱ्याचदा नागपूरमध्ये तर आम्ही जातच असतो, कारण तिथे बरेच कार्यक्रम असतात आणि तिकडच्या न्यूज चॅनल्सना आम्ही भेट देत असतो सोनी मराठीच्या माध्यमातून। तर बऱ्याचदा जाणं झालं आणि नाटकांच्या दौऱ्यांमध्ये तर खूपदा। वा वा, क्या बात आहे। सो अमरावतीमध्ये कोण विजेता ठरलंय हे आपण जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी वनिता, जी 5 मंडळं आपण निवडलेली होती, मी म्हटलं की असंख्य प्रवेशिका आल्या आणि त्यातलं जी 5 मंडळं नियम लावून आपण निवडली त्याचे व्हिडिओज आपण बघू। येस, नक्की। यावर्षी आपण जर बघितलं तर आझाद गणेश मंडळाने शिर्डी येथील साईबाबाच्या मंदिराचा देखावा जो आहे तो हुबेहूब या ठिकाणी साकारलेला आहे। जवळपास हा देखावा साकारण्यासाठी 2 महिनेपर्यंत या ठिकाणी जे कारागीर आहे कारागिरांना मेहनत घ्यावी लागली। आणि आपण पाहू शकतो की साईबाबांची हुबेहूब मूर्ती असेल किंवा सिंहासन आणि एकूणच जर मंदिराचा आपण जर भाग पाहिला तर तो या ठिकाणी हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। अण्णासाहेब कलोती, अंबादास पंतवैद्य या मान्यवरांनी इथूनच या स्वातंत्र्य लढायला सुरुवात केली होती। तेव्हापासून हा मंडळ कार्यरत आहे। स्वर्गीय सोमेश्वर पुसदकर यांच्या कल्पकतेतून मोठमोठे देखावे मंडळाने आतापर्यंत तयार केलेले आहे। त्यामध्ये ताजमहलचा देखावे असतील, तिरुपती बालाजी मंदिर असेल, कोणार्क सूर्य मंदिर असेल, अक्षरधाम दिल्लीचं मंदिर असेल, अनेक देखावे मंडळाने अमरावतीकरांना साजरे केले। मी सध्या उभा आहे श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाच्या या गणपतीच्या देखाव्यासमोर आणि या देखाव्यात आपण पाहू शकतो की देखाव्याच्या आतमध्ये प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या दगडूशेठ हलवाईच्या गणपतीची स्थापना करण्यात आली आहे। अतिशय सुबक अशी ही मूर्ती आणि सुंदर देखावा या ठिकाणी निर्माण केलेला आहे।
अमरावतीकरांना इथेच दगडूशेठ हलवाईचे दर्शन व्हावे यासाठी मंडळांनी अहोरात्र प्रयत्न करून या देखाव्याचं सादरीकरण केलेलं आहे आणि सोबतच गणेशोत्सवादरम्यान एक सामाजिक संदेश जावा याकरता आम्ही मंडळाकडून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला एक झाड देऊन त्यांचा सत्कार करतो आहोत. मी सध्या आलेलो आहे अमरावतीच्या प्राचीन असलेल्या 45 वर्षाची परंपरा जोपासणाऱ्या न्यू आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाच्या या विदर्भाच्या राजाच्या दर्शनाला. आपण पाहू शकतो की भव्य अशी विदर्भाच्या राजाची गणपतीची मूर्ती जी आहे या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे. आणि वैशिष्ट्य म्हणजे या गणेशोत्सव मंडळाचं की एरवी 10 दिवसानंतर सर्व गणपतीचे विसर्जन केलं जाते, मात्र या मंडळात या गणपतीचं विसर्जन जे आहे ते जवळपास 4 ते 5 दिवस उशिरा केलं जातं. आणि हे गणपतीचं विसर्जन होत असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. गणेशोत्सवाला 45 वर्ष झाले. या 45 वर्षात एकेकाळी या ठिकाणी गुन्हेगारीचं पूर्ण साम्राज्य होतं. वसाहती गुन्हेगारीने भरलेल्या होत्या. मंडळाने आपल्या सेवेतून गुन्हेगारी मुक्त केलेलं आहे. आज शोधूनही गुन्हेगार सापडणार नाही. या व्यतिरिक्त गणेशोत्सवामध्ये सेवा आणि पावित्र्य काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण जर कुठं असेल तर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते आणि त्यांची सेवा. न्यूज 18 लोकमतने या गणेशोत्सव मंडळाची दखल घेऊन गेल्या वर्षीचा सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचा गणेश पुरस्कार जो आहे तो पुरस्कार देखील प्रदान केला होता. त्यामुळे निश्चितच या गणेशोत्सव मंडळाच्या पाहण्यासाठी दर्शनासाठी ठिकठिकाणाहून आणि महाराष्ट्रातून भाविक जे आहे ते या ठिकाणी येत असतात. अमरावती शहरातील जे प्राचीन गणेशोत्सव मंडळ आहे त्यापैकी श्रीकृष्ण गणेशोत्सव मंडळ हे प्राचीन समजलं जातं. जवळपास 66 वर्षे या गणेशोत्सव मंडळ झालेलं आहे आणि यावर्षी या गणेशोत्सव मंडळाने अतिशय सुंदर आणि सुबक असला दक्षिणेतला समजला जाणारा जो कार्तिकीय मिलन सोहळा जो आहे शिवपुत्र आणि गणेशांचा तो या ठिकाणी साकारलेला आहे. हे दक्षिणेतलं सर्वात महत्त्वाचं असं मंदिरापैकी एक मंदिर आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी या मंडळाची गणेशाची मूर्ती जी आहे ओरिजिनल जे झाड आहे त्या झाडाच्या आतमध्ये जी मूर्ती आहे ती गणेशाची मूर्ती साकार केलेली आहे. यावर्षी आम्ही कार्तिकेय स्वामीचं मंदिर निर्माण इथे केलेलं आहे. मागच्या वर्षी आमच्याकडे सृष्टीविनायक यांचा निर्माण झाला होता. एका झाडामधून आम्ही विनायकाची मूर्ती काढली होती. आता मंडळाची हे इच्छा आहे की येणाऱ्या पूर्ण वर्ष गणपतीचं पूर्ण कुटुंब दरवर्षी इकडे येणार आणि त्यांना भेटणार. तसंच कार्तिकेय स्वामी जे गणपतीचे खूप मोठे बंधू आहेत, त्यांचं खूप मोठं आदर मुरुगन स्वामीच्या नावाने दक्षिण भारतात होते. यांचं मंदिर आम्ही इकडे साजरं केलेलं आहे. मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील सर्वात जुनं समजलं जाणारं हे निळकंठ व्यायाम गणेशोत्सव मंडळ आहे. आणि या गणेशोत्सव मंडळाने यावर्षी आपण जर बघितला तर पंढरपूरचा देखावा जो आहे तो हुबेहूब या ठिकाणी साकार केलेला आहे. हिटलॉनच्या सीट्सच्या माध्यमातून हा देखावा जो आहे देखावा या ठिकाणी भव्य असा देखावा निर्माण केलेला आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाची मूर्ती जी आहे ती हुबेहूब मूर्ती या ठिकाणी साकारलेली आहे. या मंडळाचं वैशिष्ट्य हे आहे की या मंडळाने सामाजिक वारसा जोपासलेला आहे. गणपती गणेशोत्सवाच्या माध्यमातून जो निधी जमा होत होतो त्या निधीच्या माध्यमातून या निळकंठ गणेशोत्सव मंडळाने 3 शाळा अमरावती शहरात उभारलेल्या आहेत. 2 माध्यमिक शाळा आणि 1 प्राथमिक शाळा. आणि या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या माध्यमातून जवळपास 1200 विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम जे आहे हे मंडळ सातत्याने करत आहे. निश्चितच या मंडळाने जो सामाजिक वारसा जोपासलेला आहे, धार्मिक वारसा जोपासलेला आहे तो निश्चितच वाखाणण्यासारखा आहे. आणि या मंडळाची वाटचाल जी आहे ती शतकाकडे होत आहे.
हे 5 मंडळांचे व्हिडिओज आपण बघितले आणि वनिता अर्थातच कसं वाटलं तुला म्हणजे वा काय वा, प्रचंड सुंदर. म्हणजे आज एक मंडळ कुठलं तरी विजेता होईल, पण सगळ्याच मंडळांनी प्रचंड सुंदर सजावट केलेली आहे आणि खूप सुंदर देखावे केले होते. खूपच भारी. तर वनिता कोण ठरलंय अमरावतीमध्ये विजेता मंडळ कुठलं आहे? अमरावती विजेता मंडळ आहे आझाद गणेशोत्सव मंडळ, बुधवारा अमरावती. तर अमरावतीचे विजेते ठरलेले आहेत आझाद गणेश मित्र मंडळ आणि या मंडळाचं खूप खूप अभिनंदन. तिथं मंडळात आमचे प्रतिनिधी संजय शिंदे आता क्षणाला उपस्थित आहेत. संजय, विशाल न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरया रे या विशेष कार्यक्रमात आज अमरावतीचा प्रथम पुरस्कार जो आहे तो आझाद हिंद गणेशोत्सव मंडळाला देण्यात येणार आहे. आझाद हिंद गणेशोत्सव मंडळ हे गेल्या 98 वर्षापासून आपली कारकीर्द जी आहे ती वाटचाल करत आहे आणि या मंडळाला प्रथम पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे न्यूज 18 लोकमतचा. आणि ह्या पुरस्कार वितरणासाठी अमरावती जिल्ह्याचे खासदार जे आहे खासदार या ठिकाणी आलेले आहेत. खासदार यांच्या हस्ते या मंडळाला जे प्रथम पुरस्कार जो आहे तो पुरस्कार देण्यात येणार आहे. आणि एकूण जर आपण बघितलं तर या मंडळाची जी वाटचाल आहे ती आता शतकोत्तराकडे चाललेली आहे. आम्ही सर्वप्रथम न्यूज 18 लोकमत त्यांचं ऋण व्यक्त करतो, कारण त्यांनी चांगल्या एका मंडळाला की जे स्वातंत्र्यपूर्व काळात ते मंडळ स्थापन झालं आणि स्वातंत्र्याच्या चळवळीत याच मंडळातील अनेक लोकांनी भाग घेतला होता. ती परंपरा आजतागत 98 वर्षापासून चालू आहे आणि समाज उपयोगी कामं सातत्यानं ही मंडळ करत असते. जुन्या अमरावतीचं हे वैभव आहे आणि आझाद हिंद मंडळाचं खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये, नाट्य क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे आणि आज हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.